जनतेचा या न्यूज मध्ये आपले स्वागत। श्रीरामपूर तालुक्यातील स्थानिक प्रश्नांनी जनतेत अस्वस्थता वाढली आहे आणि या प्रश्नांना थेट भिडण्यासाठी आज आवाज जनतेचा चॅनलवर आहे एक खास मुलाखत। आमदार हेमंत ओगले यांच्याशी आम्ही घेतली एक रोखठोक सडेतोड बातचीत। विकास कामांतील अडथळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील गोंधळ यावर आमदार काय म्हणतात, पहा फक्त आवाज जनतेवर। लोकशाहीची खरी ताकद, जनतेच्या प्रश्नांची खरी उत्तरं। पाहूयात। आज फक्त गावामध्ये काम होणं महत्वाचं आहे, विकास काम। त्यामध्ये काही श्रेय घेण्याचं काही कुणाचं कारण नाही। त्यांनी जरी त्यांच्या हाती जरी झालं तरी शेवटी काम हे श्रीरामपूरसाठी होतं याचा आनंद। जर नगरपालिकेने पुनर्वसन नाही केलं तर आम्ही त्यासाठी मोठं आंदोलन उभारणार, पण लोकांचं पुनर्वसन करावंच लागणार। ते मोठे लोक आहेत, त्यांना असं वाटलं असेल की तिकडे जाऊन काही त्यांचं व्यवस्थित होईल, तर त्यांना शुभेच्छा आहेत, पण आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने जाऊ। त्या वेशीमधून तिथे कमीत कमी 10-20 हजार लोकांनी वाजत गाजत म्हणून तो पुतळ्यावरती बसवला पाहिजे होता, पण तो एकदम गपचूप बसवला गेला पुतळा। आता महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे, परंतु अशा पद्धतीत गुपचूप महाराजांना आणणं हे या बाबतीत आमचा बिलकुल पाठिंबा नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या संदर्भात अनेक आंदोलन झालेली आहे, तर या पुतळ्याला का बरं असं? कारण त्या जागेच्या प्रॉब्लेममुळे तो पुतळा थोडासा राहिलेला आहे, परंतु माझा त्याला कंटिन्यू पाठपुरावा चालू आहे। मी तुम्हाला पत्र दाखवेल की मागच्या आठवड्यातच मी त्यांना स्वतः भेटून ते पत्र दिले आणि लवकरच तोही पुतळा 100% याच वर्षात मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। आज आमदार साहेब, तुम्ही जे 200 केवीत प्रश्न विधानसभेत मांडला होता, आज तुमच्या हाताने आज उद्घाटन होतं, पण आज पालकमंत्री तिथे आले, याबद्दल तुमचं काय मत आहे? आज याचा दौरा होता पालकमंत्र्याचा, याबद्दल आपलं काय मत? मी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनापासून 220 केवीचं जे सबस्टेशन आहे त्याचा विषय मांडत आहे आणि आत्ताही तो मांडला आणि त्याचं उद्घाटन आता जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी करणं तसं काही अडचण नाही। आणि शेवटी ते पालक आहेत आणि ऊर्जा मंत्री महोदय स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना वेळ मिळू शकला नाही, तर त्यांच्या वतीने त्यांनी उद्घाटन केलं। आज फक्त गावामध्ये काम होणं महत्वाचं आहे, विकास काम। त्यामध्ये काही श्रेय घेण्याचं काही कुणाचं कारण नाही। त्यांनी जरी त्यांच्या हाती जरी झालं तरी शेवटी काम हे श्रीरामपूरसाठी होतं याचा आनंद। तुम्ही परत विधान परिषदेमध्ये एक प्रश्न मांडला का तुम्ही जे अतिक्रमण काढलं आणि आता पुनर्वसनचं काय, पण काल पालकमंत्री श्रीरामपूरमध्ये आल्या ताडा बैठकमध्ये त्यांनी असं सांगितलं का जे पाटाकडचे जे घरं असतील, जे कराराची घरं असतील, त्यांना बेसोबत काढण्यात जाईल। याबद्दल तुमचं काय मत आहे? मग लोकांचा प्रवास कसा करण्यात आहे? मी तर तो ज्या दिवशी झालं त्याच दिवशी मी सकाळ 8:30 वाजता घरी जाऊन मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतलेली होती, ज्या दिवशी पुनर्वसन चालू केलं तर त्या दिवशी। तर मी तो प्रश्न आत्ताही मांडला की पुनर्वसनाचं काय करणार आहे। जर नगरपालिकेने पुनर्वसन नाही केलं तर आम्ही त्यासाठी मोठं आंदोलन उभारणार, पण लोकांचं पुनर्वसन करावंच लागणार। पण लोक जर काय म्हणतात, लोकांच्या घराचं काय? म्हणजे आता लोकांच्या घराचं काय, आता ह्यांनी वर्षानुवर्ष लोक राहतात, यांना आजच का दिसतात हे मला काही कळेना सरकारला। आज जवळपास 3 पिढ्या इथं राहत आहेत, त्यावेळेस नाही दिसलं, आत्ताच का दिसतं हे कळेना। म्हणजे काही करून लोकांना त्रास द्यायचं एवढंच भाजपच्या सरकारच्या डोक्यात आहे। काल पालकमंत्र्यांनी रामपूर शहरामध्ये अनेक उद्घाटन केले कामासंदर्भात, रोडचे काम असते त्याचे उद्घाटन केलेले आहे। म्हणजे हा कुठंतरी काहीतरी असं वाटतं तुम्हाला का? तुम्हाला दाबण्याचा मला काही काय म्हणा, त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? माझं त्यांचं आमचं त्यांचा काय संबंध आहे? तो मागच्या वर्षीचा DPTCचा निधी होता, ते पालकमंत्री त्यांचं त्यांनी उद्घाटन केलं। आता आमचा जो निधी त्याचं आम्ही उद्घाटन करू। शेवटी मला याच्यात आनंद आहे की श्रीरामपूरमध्ये कोणी ना कोणी काम करतंय आणि लोकांची काम होत आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याबद्दल अनेक आंदोलने झाले, अनेक रस्ता रोको झाले, म्हणजे खूप काही विषय मांडलेला आहे। साहेब असताना सुद्धा त्यांनी मुद्दा मांडला होता पुतळा शिवाजी चौकात झालाच पाहिजे, पण शिवाजी चौकात न होता पुतळा भाजी मंडीत तो पुतळा गेलेला आहे आणि याबद्दल शिवप्रेमी खूप नाराज झालेले आहे। आणि याबद्दल मध्ये त्यांच्या जगा भाजपच्या माझे अध्यक्षाने म्हणा, कार्यकर्ते म्हणे उघड भूमिका केली पालकमंत्र्यावर। याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि शिवप्रेमी खूप काही नाराज झाले आणि तो पुतळा असा आणून बसवला गपचित का कोणाला न सांगता आणून बसवला, याबद्दल आपलं काय मत आहे? काय भूमिका घेतली पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं हे प्रत्येक श्रीरामपूरच्या व्यक्तीची इच्छा होती आणि ते शिवाजी चौकात व्हावं ही आमची इच्छा होती। कारण त्या दिवशी ज्यावेळेस शिवप्रेमींनी सह्यांचं मोहीम घेतली त्याला आम्ही सुद्धा सह्या केल्या होत्या की तो पुतळा शिवाजी चौकातच बसवला गेला पाहिजे, परंतु माहित नाही म्हणजे कुठला साक्षात्कार झाला आणि तो पुतळा पलीकडे शिफ्ट केला गेला। आज ही शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे आमची अशी अपेक्षा होती की या वेशीमधून तिथे कमीत कमी 10-20 हजार लोकांनी वाजत गाजत म्हणून तो पुतळ्यावरती बसवला पाहिजे होता,
परंतु एकदम गपचूप बसवला गेला पुतळा. आता महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे, परंतु अशा पद्धतीत गुपचूप महाराजांना आणणं हे या बाबतीत आमचा बिलकुल पाठिंबा नाही. आणि जी जागा बदलली त्याच्यात तर बिलकुलच पाठिंबा नाही आमचा. त्यामुळे आम्ही महाराजांचं आम्हाला सार्थ अभिमान आहे, स्वाभिमान पण आहे. फक्त आमची अजूनही इच्छा आहे की त्यांनी एवढं जास्त अधिकार न दाखवता तो पुतळा आम श्रीरामपूरकरांची जी मागणी आहे की तो पुतळा शिवाजी चौकातच व्हावा. फक्त भारतीय जनता पार्टीचे काही लोक समोर आलेले आहेत, पण बाकीचे सगळेच लोक नाराज आहेत. त्यांची इच्छा पुतळा इकडे व्हावा अशीच आहे, परंतु जबरदस्तीने काही लोक जे 2-4 लोकांच्या दबावापायी तिकडे पुतळा घेऊन जाणं हे बरोबर नव्हतं. म्हणजे शिवाजी चौकात पुतळा बनू शकतो बा. बसू शकतो ना, जर 40गावला असाच एक पद्धतीने पुतळा बसवला गेलेला आहे, त्यामुळे इथं बसायला काय अडचण आहे. उड्डाण पूल दोन्हीकडे बाजूने काढून देऊ शकत होतो आपण. मग पालकमंत्र्यांनी जाणून बुजून केलं का त्याचं शिवाजी ते आता त्यांना काही लोकांनी, मला असं वाटतं की त्यांना काही लोकांनी मिसगाईड केलेलं दिसतंय, त्यामुळे हे झालेलं आहे. नाहीतर त्यांनी असा निर्णय घेतलाच नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या संदर्भात अनेक आंदोलन झालेले, अनेक मागणी झालेले, आणि तुम्हाला निवेदन दिलेले. तुम्ही विधान परिषद सुद्धा मध्ये जो प्रश्न मांडला होता, पण तो प्रश्न का मार्गी लागला? कारण काल मी काही संघटनेने त्यांना निवेदन दिलेलं होतं. म्हणजे जागा आहे, सगळ्या गोष्टी, मग कलेक्टर का आढळ करताय का पालकमध्ये का आढळ करताय, काय करताय? पुतळ्याचा प्रश्न म्हणजे एक पुतळ, कारण आंबेडकरांचा पुतळाची मागणी बरोच दिवसात होते, त्याच्या मागून शिवाजी महाराजांचा पुतळा झालेला आहे. तर या पुतळ्याला का बरं असं वेळ लागत आहे? मी दोन्ही पुतळ्यांची मागणी पहिल्या दिवसापासून केली. बाबासाहेब आंबेडकर असतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही पुतळ्यांची. त्यातला एक प्रश्न आता तो झालेला आहे. दुसरा प्रश्न असं झालाय ना, ती जी जागा आहे आपली आंबेडकरांच्या पुतळ्याची ती वन विभागाकडे. मग मी वन मंत्री गणेश नाईक साहेब त्यांना भेटलोय मागच्या आठवड्यात, पत्र पण दिलंय त्यांना. ते मीटिंग लावतायत आणि त्वरित मी त्यांना विनंती केली की हा वर्षानुवर्ष तिथं पुतळा, ही जागा हस्तांतरित करून कलेक्टर साहेबांकडे द्या, म्हणजे आमच्या श्रीरामपूर नगरपालिकेत द्या, आणि त्या बदल्यात जी जागा पाहिजे असेल ती आमच्याकडे, जी मोकळी जागा असेल ती तुम्हाला देऊन टाकू. आणि कारण त्या जागेच्या प्रॉब्लेममुळे तो पुतळा थोडासा राहिलेला आहे, परंतु माझा त्याला कंटिन्यू पाठपुरावा चालू आहे. मी तुम्हाला पत्र दाखवेल की मागच्या आठवड्यातच मी त्यांना स्वतः भेटून ते पत्र दिले आणि लवकरच तोही पुतळा 100% याच वर्षात मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. आता सध्या नगरपालिका आणि झडपी लागणार, म्हणजे आज उद्या लागणार आहे, याबद्दल आपलं काय विजन राहणार आहे? म्हणजे कार्यकर्ता त्याच्याबद्दल नगरपालिका पण काँग्रेस जिंकणार आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पण काँग्रेस जिंकणार आहे. महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित मिळून ह्या आम्ही सर्व निवडणुका लढवू आणि जिंकून पण. पण साहेब, अलीकडच्या काळामध्ये बघितलं असेल, ज्या काँग्रेसच्या छत्रपती साहेबांबरोबर काही दिग्गज लोक राहून गेलेले काँग्रेस पक्षाबरोबर. म्हणजे साहेब पत्तीच्या काळात बी साहेबांनी त्यांना सहकार्य केलं, साहेबांनी त्यांना वर आणलं, साऱ्या गोष्टी केल्या. पण आताच्या काळामध्ये बघितलं असेल, समजा करण दादा असते त्यांच्याबरोबर व्हायले, त्यांना आता साथ सोडून दिला, ते भाजपमध्ये गेले काही लोक. याबद्दल तुमचं काय मत आहे आता? आता ते पूर्ण भारतभर चाललेलं आहे. सगळेजण तालुक्याबद्दल काय मत? सगळे सत्तेचा हे बघून सगळेजण जातात, पण त्याने काही फरक पडत नाही. आता तुम्ही इथं बघितलं असेल विधानसभेत काही फारसा फरक पडत नाही. ते मोठे लोक आहेत, त्यांना असं वाटलं असेल की तिकडे जाऊन काही त्यांचं व्यवस्थित होईल, तर त्यांना शुभेच्छा आहेत, पण आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने जाऊ. आता मग आता जे नगरपालिकेमध्ये जे कार्यकर्ते, नवीन कार्यकर्त्यांना आपण संधी देणार का? आता नगरपालिकेचे जे असतील 100% आता नवीन लोक येतीलच ना. येतील ना? हा, मग कारण तेच लोक थोडस आपल्या नवीन लोकांना देणार ना संधी. आणि आपण आता 13 गावामध्ये देवळवली प्रवार येते, आपण स्वातंत्र्य पोलीस स्टेशनचे अनेक दिवसापासून मागे काही कामगार होऊन गेलेले, त्यांनी पोलीस स्टेशनची मागणी केली नाही स्वातंत्र्य आपले देवळवलीची. तुम्ही तर विधान परिषद मध्ये प्रश्न मांडलेला आहे, पण ते पूर्ण होईल का? कारण कार्यकर्त्याची मागणी होईल का? नाही, आता आपण मागणी करणं हे माझं काम आहे. मी सरकारमध्ये नाही, मी विरोधी पक्षात आहे आणि मी पहिल्या दिवसापासून मागणी करतोय. मी हे जे प्रश्न आहेत पहिल्या अधिवेशनापासून मी सातत्याने तेच प्रश्न जे आपले प्रलंबित प्रश्न आहेत तेच मांडतोय, आणि तिथं शेवटी पोलीस स्टेशन होणं फार काळाची गरज आहे. त्यामुळे आपण ती मागणी लावून धरली. आता नागपूरमध्ये साहेब काही वेळेस तुम्ही आता लोकप्रतिनिधी आमदार, काही वेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय नागपूरमध्ये, भांडणं, मारामाऱ्या, दादागिरी, या पोलिसांचं कधी वचक राहिलं नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मग तो प्रश्न आम्ही सारखाच घेतोय ना, आणि पोलीस स्टेशनला शेवटी त्यांना तर सर्वसामान्य लोकांचं ऐकावंच लागणार आहे. जर नाही ऐकलं तर आम्ही लोकांसाठी जे करायचं ते सगळं करणार आहोत. आम्ही काय त्या बाबतीत काय त्यांना एक्सक्यूज किंवा सुट्टी देणार नाही. काही महत्वाचे विषय असले तर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला जातो लोकांसाठी. शेवटचा मुद्दा आता काही दत्तनगरचे असतील, बाबासाहेब असतील, आणि त्यांनी शाळेचा मुद्दा असेल, भवनचा मुद्दा असेल, जे तुम्ही आता म्हणजे स्थानिक मंत्र्यांना जे निवेदन दिलेलं आहे
त्या निधीबद्दल आणखी कधी पाठपुरावा होईल बा असं असं तुम्हाला वाटतं? माननीय तिन्ही पण मंत्री महोदय आरोग्य विभागाचे अध्यक्ष होता, त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही देतो. ज्यावेळेस शिक्षण मंत्री महोदयांना कळलं की एवढ्या कमी जागेत इतके मोठे जास्त वर्ग भरले जातात, त्यांनी आश्वासन दिलं की 100% आम्ही तो प्रश्न मार्गी लावू. आणि शिरसाट साहेबांनी ते सांगितलं प्रस्ताव लगेच पाठवा, आम्ही लगेच मंजुरी देऊ. त्यामुळे हे तिन्ही प्रश्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये 100% दिघे साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, अधीक्षित दिघे साहेब असतील, त्यांचे सरपंच आणि सगळेच ग्रामपंचायतचे सगळे सदस्य मिळून आम्ही या तिन्ही मंत्री महोदयांची भेट घेतलेली आणि निश्चितपणे आम्ही पूर्ण संघटना असतील, दिघे साहेब असतील, सगळेजण मिळून आम्ही ते प्रश्न मार्गी लावू. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.